श्री गणेशाय नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये। आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जास्वंदाच्या आकाराचे उकडीचे मोदक पाहतो आहे आणि हे उकडीचे मोदक आपण तांदळाची पिठी न वापरता रव्यापासून तयार केलेले आहेत। बऱ्याचदा तांदळाची पिठी नसते, अशा वेळेस रव्यापासून हे सुंदर आणि अगदी आकर्षक आकाराचे आज आपण मोदक पाहतो आहे। आता या ठिकाणी सारण तयार करण्यासाठी मी 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। ह्याच वाटीने मोजून मी डेसिकेटेड कोकोनट आणि दूध मोजलेला आहे। गरजेनुसार तूप घ्यायचं आहे। 1 चमचा खसखस मी घेतलेली आहे। 2 चमचे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे डेसिकेटेड कोकोनट बाउलमध्ये घ्यायचं आणि यामध्ये 1 वाटी दूध घालायचं। आपण या ठिकाणी ओला नारळाचा वापर नाही करतोय, त्यामुळे आपण चव तयार करण्यासाठी ही प्रोसेस वापरली आहे। बऱ्याचदा ओला नारळ घरात उपलब्ध नसतं, अशा वेळेस हा ऑप्शन खूप छान आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं याला बाजूला ठेवायचं, जेणेकरून हे खोबरं दूध शोषून घेईल आणि ओला नारळासारखी चव तयार होईल। आता आपल्याला जास्वंदाच्या आकाराचे आणि जास्वंदाच्या कलरचे मोदक करायचे, त्यामुळे नॅचरल कलर म्हणून मी एक मध्यम आकाराचं बीट छान किसून घेतलं होतं आणि त्यात 1.5 वाटी पाणी मी घालून ठेवलेलं होतं। आता हे सगळं व्यवस्थित एका गाळणीने गाळून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबून यातलं जो लाल कलरचं पाणी आहे ते वेगळं करायचं। हा किस आपण स्वयंपाकामध्ये कुठेही वापरू शकतो, थालीपीठ करू शकतो, धिरडे करू शकतो। आता पारीसाठी लागणारे साहित्य आपण पाहतो आहे। तर 1 वाटी रवा या ठिकाणी मी घेतलेला आहे। 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी आपल्याला पाणी लागणार आहे। जर तुम्ही बिटाचे किंवा जास्वंदाचे मोदक करणार नसाल, साधेच मोदक करणार असाल, तर तुम्ही 1 वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे। आता हे 1.5 वाटी बरोबर आपण रव्यासाठी प्रमाण मोजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा मैदा घालणार आहे, अर्धा चमचा चवीपुरता मीठ आणि गरजेनुसार तूप आपण या ठिकाणी घेतलं आहे। आता उकड घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये बिटाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यावर 1 चमचा तूप घालायचं आहे। हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं। छान उकळ फुटली की यामध्ये थोडा थोडा करून आपण रवा घालणार आहोत। हे पहा, छान मिक्स करून घेतलं आहे। छान उकळ फुटली आहे या पाण्याला आणि आपण यामध्ये थोडा थोडा करून रवा मिक्स करून घेतो आहे। हे पहा, आता हा रवा घालून झाल्यावर 1 चमचा आपण जो मैदा घेतलाय तो यामध्ये घालायचा आहे। मैदा घालण्यामागचं कारण एकच आहे की आपल्या पारीला थोडासा चिवटपणा येईल आणि जेव्हा आपण याच्या कळ्या करू किंवा याच्या आपण पाकळ्या तयार करू तर छान त्याला आकार देता येईल आणि ही पारी करताना फाटणार नाही, तडकणार नाही, तिला तडा पडणार नाही। हे बघा, सुंदर आपण असं ही उकड छान एकजीव करून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपण याला बाजूला ठेवायचं आहे। तोवर आपण सारण तयार करून घेऊयात। सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलंय, त्यामध्ये खसखस घालून थोडीशी परतवून घेतली। त्यानंतर ड्रायफ्रूट्सचे तुकडे छान असे परतवून घ्यायचे आहेत। हलकासा रंग बदलला की यामध्ये आपण जी चव बाजूला ठेवली होती ती घालून घ्यायची आहे। अगदी छान ओल्या नारळासारखी ही तयार झालेली आहे। 1 मिनिटभर छान मंद आचेवरती याला परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवून झालं की आपण जो पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा गूळ घालून व्यवस्थित याला मिक्स करत जायचं। जसं जसं गूळ हा मेल्ट होत जाईल तसं तसं याचा कलर चेंज होईल आणि आपलं सारण तयार होईल। आता या ठिकाणी थोडासा गूळ मला कमी वाटतो, त्यामुळे अजून पाव वाटी गूळ मी यामध्ये घालते आहे। म्हणजे पूर्णपणे हा 1 वाटी गूळ आपण या सारणासाठी वापरलेला आहे। आता हे गूळ घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं छान परतवून झाला, गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये जायफळ वेलचीची पावडर घालायची आहे। पूर्ण सारण तयार करण्यासाठी एकूण 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। मध्यम आचेवरती आपण हे सारण तयार करून घेतलेलं आहे। आता हे सारण छान थंड करत ठेवायचं। तोवर आपली जी उकड पण झाकून ठेवली ती एका ताटात काढायची, छानपैकी अशी मळून घ्यायची आहे। आता ही मळून झाल्यावरती जर थोडीशी आपल्याला कडक वाटली तर यामध्ये थोडंसं कोंबट पाणी घालायचं। पाणी हे कोंबटच घ्या, थंड पाणी वापरू नका। आता हे थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून तिला मऊसूत करायचं, म्हणजे आपले जे मोदक तयार होतील ते अगदी मऊसूत आणि लसलशीत तयार होतील। आता ही उकड व्यवस्थित मळून झाली। आता हिचे एकसारखे मी 11 तुकडे करून घेणार आहे। आपले 11 जास्वंदाचे मोदक आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। हे बघा, आता एक एक उंडा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाटून आपण याचे जास्वंदाचे मोदक तयार करणार आहोत। हे बघा, अगदी सुंदर वातडपण आपल्या या उकडला आलेला आहे। रव्याची उकड आहे असं वाटणार नाही, इतकी सुंदर तिला टेक्स्चर आलेलं आहे। आता ही पारी आपली लाटून झालेली आहे। तर जास्वंदाला 5 कळ्या असतात, त्यामुळे सुरीने असे 5 भाग एकसारखे या पारीला अगदी अलगद वरच्यावर देऊन घ्यायचे आहेत। पूर्णपणे कट करू नका, नाही तर पारीला आपण जेव्हा मोदक करू तो ती फाटू शकते। आता यामध्ये मध्यभागी सारण ठेवायचं आहे। सारणही आपलं छान थंड झालेलं आहे। आता जिथे आपण
अलवार असे कट दिलेले आहेत तिथे अशी चिमटी घेऊन ही पारी बंद करायची आहे. म्हणजे एकूण 5 कळ्या हिला करून घ्यायच्या आहेत. हे बघा अगदी एकसारख्या या कळ्या तयार करून झाल्यावरती आपण आता जास्वंदाच्या आकाराचा मोदक तयार करायला सुरुवात करणार आहोत. हे बघा अगदी चांदणीसारखा याला आकार आलेला आहे. हे बघा आता सगळं व्यवस्थित एकजीव करून हा मोदक बंद आपण करून घेतलेला आहे. आता ज्या लांब लांब कळ्या तुम्हाला दिसत आहे ह्या कळ्यांना आपल्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने मी हे व्यवस्थित दाबून बंद करून घेतलेलं आहे. आता थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे, म्हणजे आपला अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट याला तूप लावून घ्यायचं. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पाकळी तयार करायची आहे. खालच्या साईडने थोडंसं पीठ वरती ढकलत जायचं आणि अगदी बारीक अशी ही कळी करत जायची आहे. हे बघा असं खालून दाबायचं आणि वरती ढकलायचं. या पद्धतीने ह्या जास्वंदाचे जे शिरा असतात आपण ह्या पाकळीला तयार करून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने ही पाकळी अशी गोलाकार दाबून तिला चिपकवून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही पाहू शकतात अगदी हळू मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पाकळी कशी करते आहे ते दाखवते आहे. हे बघा खालच्या साईडने थोडंसं दाबून हिला प्रेस करून खालून बंद करून घ्यायचं आहे. आता ह्याच पद्धतीने सर्व पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी आकर्षक असं 5 पाकळीचं लाल कलरमधलं आपलं जास्वंदाचं फूल तयार होत आहे. आता ह्या उकडमध्ये मी 1 चमचा मैदा घातल्यामुळे याला अगदी छान असा चिवटपणा आलेला आहे. खूप जास्त मैदा घालू नका, 1च चमचा 1 वाटीला पुरेसा आहे. त्यामुळे ही जी पारी आपण लाटतो आणि जेव्हा आपण याच्या कळ्या करतो किंवा पाकळ्या करतो त्या अगदी सहज जमतात आणि पारीला तडे पडत नाही. आकर्षक अशा कळ्या आणि पाकळ्या आपल्याला तयार करता येतात. हे बघा अगदी आकर्षक असं जास्वंदाच्या आकाराचं मस्त कलरमधलं फूल आपलं तयार झालेलं आहे. आता परत दुसरं फूल मी तुम्हाला थोडंसं फास्ट मोडमध्ये करून दाखवते. परत एक पारी लाटून घ्यायची आहे. पारी लाटून झाल्यावरती त्यामध्ये असे कट देऊन घ्यायचे. कट देऊन झाल्यावरती या मध्यभागी आपण सारण घालायचं आहे. हे बघा असे कट द्यायचे आहेत. सारण घातलेलं आहे आणि परत ह्या 5 पाकळ्या बंद करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित बंद करायच्या. एकसारख्या जर बंद केल्या नाही तर ह्या ज्या जास्वंदाच्या पाकळ्या आहेत त्या अगदी लहान मोठ्या दिसतील आणि फूल छान दिसणार नाही. आता हे मोदक मी रव्याचे मोदक केलेले आहेत. रव्याची उकड काढून तयार केलेले आहेत. तुम्हाला जर रव्याची उकड नसेल काढायची तर तुम्ही तांदळाच्या पिठीचे सुद्धा असे मोदक तयार करू शकता. तांदळाची पिठी कशी करायची याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी सुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याचबरोबर सारण तयार करण्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. तुम्ही ओल्या नारळाचा चव सुद्धा यामध्ये वापरू शकतात. बऱ्याचदा घरामध्ये ओलं नारळ नसतं, तांदळाची पिठी उपलब्ध नसते. अशा वेळेस ह्या मोदकांचा ऑप्शन अगदी उत्तम आहे. तुम्ही जर जास्वंदाच्या कलरचे किंवा जास्वंदाच्या आकाराचे मोदक नसतील करणार तर तुम्ही साधे मोदक सुद्धा रव्याची उकड काढून तयार करू शकतात. अगदी लुसलुशीत राहतात. बराच वेळ थंड जरी झाले ते 12 ते 13 तास अगदी मऊ लुसलुशीत राहणारे हे मोदक आहेत. उकड करताना फक्त 1 चमचा मैदा घाला, जास्त मैदा घालू नका, नाहीतर ही जी पारी आहे ती वातड लागेल. हे बघा दुसरं ही जास्वंदाचं आकर्षक असं फूल तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी 11 जास्वंदाची फुलं तयार करून घेतली आहे. तुम्ही बघा अगदी अप्रतिम आणि आकर्षक दिसत आहेत. आता आपण याच उकडपासून पारंपरिक पद्धतीचे कळीदार मोदक करतो आहे. तर पारी लाटून घेतली, हाताने थोडंसं तूप लावून घेतलं, अंगठा आणि मधलं बोट खालच्या साईडने ठेवायचं, अंगठ्याजवळचं बोट वरती ठेवायचं आणि वरच्या बोटाने पारी थोडी खाली ढकलायची आणि नंतर मागच्या 2 बोटांनी तिला चिमटी घेत अशा कळ्या करत जायच्या आहे. आणि दुसऱ्या हाताचा अंगठा मध्यभागी ठेवून अशी फिरवत फिरवत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ ह्या कळ्या करून घ्यायच्या. अगदी आकर्षक असा हा कळीचा मोदक तयार होतो. या मोदकला दाखवण्यामागचं कारण एकच आहे की तुम्हाला जर जास्वंदाचा मोदक करायचा नसेल तर तुम्ही साधा मोदकसुद्धा रव्याच्या उकडीचा करू शकतात. हे बघा फक्त तुम्ही या ठिकाणी पीठ न वापरता पाणी किंवा दूध वापरून उकड काढा. अगदी पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत असा हा पारंपरिक कळीदार मोदक तयार होतो. हे बघा आपली पारी मस्त कळ्या करून तयार आहे. आतमध्ये भरपूर सारण घालायचं आहे आणि हा मोदक बंद करायचा आहे. मोदक बंद करण्याआधी ह्या कळ्या सगळ्या एका साईडने अशा फिरवून घ्यायच्या आहे. फिरवताना पारी थोडीशी अलगद अशी दाबायची, जेणेकरून ह्या ज्या कळ्या आपण बंद करू, मोदक बंद करू, तेव्हा त्या विखुरल्या जाणार नाही आणि आकार खराब होणार नाही. हे बघा या पद्धतीने गोलाकार करत करत आपण हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. पाकळ्या जवळ आल्या की वरून असं बोटांनी हा मोदक हळूवार असा बंद करायचा. वरचा एक्स्ट्राचा जो पिठाचा उंडा आहे तो बाजूला करायचा आणि आकर्षक असा हा कळीदार रव्याच्या उकडीचा मोदक तयार करून घ्यायचा आहे. हे बघा मोदक मी बंद करून घेतला आहे. आकर्षक आपला मोदक तयार झाला आहे. हा असाही छान दिसतो, पण जेव्हा आपण मोदक बंद करतो तर ह्या वरच्या स्थितीने ज्या पाकळ्या असतात त्या दाबल्या जातात. तर या पद्धतीने चमचा वापरून ह्या ज्या पाकळ्या दाबल्या गेल्या त्या हळूवार अशा
वेगळ्या करायच्या आहे, जेणेकरून हा मोदक अजून जास्त आकर्षक दिसतो। हे बघा, अगदी अलगद ह्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, ज्या दाबल्या गेलेल्या आहेत। अगदी छान आकर्षक कळीचा आपला हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे। तर या ठिकाणी मी मोदक आणि जास्वंदाचे मोदक दोघंही तयार करून घेतलेत। आता एका कढईत पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यावर चाळण ठेवून त्याला तूप लावून हे मोदक मी वाफवून घेते आहे। पुढचे 7 ते 8 मिनटं आपण हे फुल गॅसवरती मोदक वाफवून घेतलेले आहेत। आणि हे बघा, वाफवल्यानंतर त्यांचा कलर अजून खुललेला आहे, अगदी प्रॉपर असं लाल कलरचं जास्वंदाचं फूल हे दिसतं आहे। हे बघा, अगदी सुंदर सुरेख असं जास्वंदाच्या आकाराचं उकडीचा मोदक, उकडीचं जास्वंद तयार झालेलं आहे। आता दुसरे हेही मोदक मी वाफवून घेणार आहे। तर ह्या वर्षी ही रेसिपी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।